चिपळूण राज्य महामार्ग क्रमांक 166 वरती सध्या पाटण ते धक्का दरम्यान रस्त्याचं काम सुरू आहे आणि हे काम जे आहे ते गेल्या 2 वर्षांपासून सुरू असल्यामुळं या ठिकाणी आता पावसाळ्यामध्ये पहिल्याच पावसामध्ये रस्त्याची काय अवस्था झालेली आहे ती तुम्हाला मी दाखवतो। ठेकेदार मालामाल आणि सर्वसामान्यांचे हाल, काय सर्वसामान्यांचे हाल आहेत ते मी तुम्हाला आता दाखवतो। या ठिकाणी रस्त्या पर्यायी मार्ग करण्यात आलेला होता, कशा पद्धतीने पर्यायी मार्ग केलाय तो देखील मी तुम्हाला या दृश्यांमध्ये दाखवतोय। ज्या पद्धतीने हा पर्यायी मार्ग करण्यात आलेला आहे, खरं तर हा पूर्णपणे मातीचा पर्यायी मार्ग आहे। मातीचा फक्त ढिगारा इथं सरळ केलेला आहे। याच्यावरून अवजड वाहनं जी 40 टन 30 टन क्षमतेनं वाहनं जातात ती वाहनं जी आहे ती या ठिकाणी या रस्त्यावरून जात असतात। खरं तर या सगळ्या गोष्टीला कारणीभूत इथला ठेकेदाराची मनमानी आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून हा रस्ता जो आहे तो चर्चेचा विषय बनलेला होता। खरं तर या रस्त्याचं काम लवकरात होण्याची सर्वसामान्यांची मागणी होती, मात्र या ठिकाणी प्रशासनानं कशा पद्धतीनं जे काम केलेलं आहे याचं एक ज्वलंत उदाहरण तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतोय। खरं तर या सगळ्या गोष्टीला पालकमंत्री आणि इथलं प्रशासन जबाबदार आहे असं म्हणावं लागेल, कारण या महिन्याच्या अगोदरच मे महिन्याच्या अगोदरच हे रस्त्याचं काम पूर्णपणे मोऱ्यांचं काम होणं गरजेचं होतं, मात्र हे काम या इथल्या ठेकेदारांना मनमानी करून हे पूर्ण न केल्यामुळे याचा फटका जो आहे तो इथल्या सर्वसामान्य नागरिकांना आणि या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाला होताना पाहायला मिळतोय।